आत्तू कोणाची आहे रे? तुझी? आत्तूचं नाव काय? आत्तूचं नाव काय? आत्तू चापट नाव. नाही पिणार तू पी. काय ग तू येणार आहे आमच्या सोबत? मला आईला सांगून नाही आली तू? मग आता मामा सोबत जाणार आहे मी. मग सर्वांचं तू राहणार आहे का आमच्याकडे? मग कशी येणार? काय बुंग बुंग गाडी ना बुंग काय काय मावशी दिसते का? हात लागेल. बाय. थँक्यू. चला या चला शाहू. झालेलं आहे आमचं 1 दिवसाचं राहून माझ्या माहेरी. वन डे ट्रिप. काल आलो, आज रिटर्न चाललोय. निघालोय आत्ता. दुपार झाली, दुपारचं जेवण वगैरे करून निघालोय. चाललोय आता. थोडंसं इथं ट्रॅफिक पण लागले. निघालो आता दादाला भेटून जाणार आम्ही. आता 6 वाजता आम्हाला आमचा शो बुक आहे. एक नाटकसाठी चाललोय आम्ही. तुम्हाला दाखवते. आम्ही पहिले घरी जाणार होतो आणि मग नाटकला जाणार होतो, पण आता प्लॅन थोडा सरकवला, चेंज झालाय. ट्रॅफिकमुळं आम्हाला आता डायरेक्ट ऑडिटोरियमला जावं लागणार आहे, जिथे ॲक्च्युअल नाटक असणार आहे. पप्पांना आम्ही तिकडूनच यायला लावलं आहे, म्हणजे लेट नको व्हायला, कारण घरी जायला इथून 1 तास आहे आणि नाटकचं सभागृह पण 1 तास आहे इथून. मग म्हटलं तिकडं गेलेलं बेटर आहे, कारण 5:30चा शो मिस नाही झाला पाहिजे. तर बघतोय आता आम्ही कधी पोहोचतोय. कधी पोहोचल आपण? 5 पर्यंत तर पोहोचायचंच आहे. आम्ही तर अजून आवरलंच नाही आहे, पण आता तिकडं जाऊन चेंज करता येईल वगैरे. आवर बाय द वे मी आधीच हे सजेस्ट केलं होतं, पण माझं ऐकलं नाही गेलं आधी. पण कोणामुळे तरी जास्त लेट झालं, त्याच्यामुळे प्लॅन बदलावा लागला, नाही तर सगळं व्यवस्थित होतं. अच्छा ठीक आहे ठीक आहे. मराठी गाणे सगळ्यात छान. मी ऑलरेडी पोहोचलो होतो, पार्किंग वगैरे केली आम्ही आणि आत पण जाऊन आलो आहे. पण आत खाण्यासाठी काहीच नाही आहे, तर बिस्किट आणायला गेलो होतो. एंट्री करतोय. स्टेज बघू शकता, खूप मोठा हॉल आहे. पप्पा आणि प्रणिता बसली. आता आम्ही बसलो आमच्या सीटवर. थोड्या वेळाने आता चालू होईल पुढची गोष्ट. पुढची का दुसरी? पुढची गोष्ट. हा पुढची गोष्ट आता सुरू होईल. प्रणिता कसं वाटतं पहिल्यांदा नाटकला? आणि हॉल पण खूप छान आहे, मोठा आहे, AC आहे, त्यामुळे छान वाटतं. आम्ही सगळे 3 जण आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे नाटक बघायला. तर आता सांगेल आम्ही आमचा एक्सपिरियन्स कसा आहे वगैरे. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या भेट.
मग पुन्हा काहीतरी कुचकुच आणि मग पुन्हा काहीतरी प्लॅन. हल्लीच्या जगात सगळ्यात कठीण गोष्ट जर कोणती असेल ना तर ती म्हणजे नाती टिकवणं. खूप मेहनत आणि अभ्यास लागतो हा त्याकरता. हा पण तुम्ही आत्ता इथे जे काही पाहिलं तो सिलेबस नव्हता बरं का. ती आमची मनामनीची गोष्ट होती आणि ती तशीच घडणार. नाटक संपलेलं आहे. एकदम जबरदस्त आणि कॉमेडी नाटक होतं. फर्स्ट एक्सपिरियन्स असा वर्थ इट वाटला खूप. आता नाटकानंतर आम्ही इथे जेवायला आलो आहे. सॅटर्डेमुळं खूप जास्त गर्दी आहे. आम्ही वेटिंग नंतर आम्हाला फायनली जागा मिळाली आहे. ऑर्डर दिली आहे. आता मग ऑर्डर कधी येते. खूप जास्त खूप जास्त गर्दी, खूप जास्त. 2 फ्लोर भरलेले आहेत. परत 10 लोक वेटिंगला आहेत, 10 फॅमिलीज. आजचा दिवस खूप आमचा मस्त गेला. म्हणजे नाटक पण छानच होतं, पण म्हणजे आज फुल डे आम्ही बिझीच होतो. म्हणजे असं ट्रॅव्हल पण झालं खूप जास्त. आणि आई पप्पा पण माझे आले होते, ते पण आज गावी गेले. आणि तिथं पण मज्जा आली खूप जास्त. सगळ्यांशी भेटणं झालं. शाहू माझा भाचा, शाहू तो तर सोडतच नव्हता. शाहूचे तुम्ही क्लिप्स बघितले असेल जे ऍड केले तुम्ही बघू शकता किती टाइमपास होतो तो असल्यावर. त्याला यायचंच होतं म्हणजे माझ्यासोबत. एकदम रडत होता तो की यायचंच म्हणून. कसं बस त्याला सोडलं आम्ही, पण तरी तो तयारच नव्हता म्हणा. पण तरी ट्राय केला आम्ही. तसंच आता काय करणार. कंटाळा आलाय पण बाकीचं कम्पॅरेटिव्हली खूप छान खूप सगळं छान झालं. गेला दिवस आजचा. दिवस एकदम छान गेला. मस्त एकदम. आता एंड ऑफ द डे आहे. तर भेटू उद्या. गुड नाईट. हो, गुड नाईट. गुड नाईट.